दिवाळीआधी महायुतीमध्ये फटाके वाजायला सुरुवात झाली, तर दिवाळीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद उफाळले। युती म्हणून लढायचं ठरवून देखील दोन्ही पक्ष आता स्वतंत्र लढण्याचा नारा देत आहेत। नेमकं कारण काय पाहूया, या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। महायुतीत फटाके वाजले, गडचिरोलीत भाजप राष्ट्रवादीत मतभेद, स्थानिक निवडणुकांच्या आधीच वातावरण तापलं। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाली। अजित पवारांसोबत गेलेल्यांमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांचं नाव नेहमी अग्रक्रमात घेतलं जातं। त्या पाठोपाठ त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यात आलं। 5 वेळा आमदार राहिलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांनी 2024 मध्ये लोकसभा लढवायची इच्छा व्यक्त केली होती, मात्र भाजपनं ती जागा न सोडल्यानं त्यांनी युती धर्म पाळत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना भाजपनं योग्य साथ दिली नाही असा त्यांचा आरोप आहे। विधानसभेमध्ये माझ्या विज्ञानात तुम्ही उभा केले, माझ्या विरोधामध्ये मी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा 5 कोटी रुपये दिले त्याला मला पाडायला, आणि आता तुम्ही सांगता की मला हिस्सा द्या। एक टुकड़ा नहीं दूंगा 19 में से, एक टुकड़ा 19 की 19 जागा हा राष्ट्रवादीचा घडी चालेल। भाजपकडून धर्मराव बाबा आत्राम यांचा आरोप फेटाळण्यात आलाय। त्यांनी पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप निराधार असल्याचं म्हटलंय। आम्ही युती धर्म पाळला, मात्र धर्मराव बाबांच्या वक्तव्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। आम्ही दोन्ही पक्षाकडे प्रस्ताव घेणार आहोत युतीच्या संदर्भामध्ये, आणि त्यांनी जर प्रतिसाद दिला तर आज आम्ही काही वाटाघाटी करून त्यांच्यासोबत युती करायला तयार आहोत। परंतु ते जर अशा प्रकारची भाषा करत असतील तर मात्र आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये आणि 3ही नगर परिषदांमध्ये स्वतंत्ररित्या निवडणूक लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र अजून आपली ठाम भूमिका कायम ठेवली आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी स्पष्ट सांगितलंय की गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुकीत अर्ध्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजे, अन्यथा युती होणार नाही। महायुतीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असला तरी निम्मा हिस्सा न दिल्यास एकत्र लढण्याची शक्यता कमी असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। तुमची सत्ता आहे, तुम्ही आमच्या महायुतीच्या घटक पक्षाचे सर्वात मोठे भाऊ आहात, पण आम्ही कोणती गोष्ट आमच्यावर लागू शकणार? आम्हाला अर्ध्या सीटा द्या, तुम्ही अर्ध्या द्या, तर युती करू, अन्यथा करणार नाही। गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक 20 जागा भाजपकडे होत्या, मात्र सत्तेसाठी त्यांनी इतर पक्षांची जोड घेतली होती। यावेळेस महायुतीचं समीकरण पुन्हा न जुळल्यास स्पष्ट बहुमत मिळणं कोणत्याही पक्षासाठी कठीण ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला कलगीतुरा पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे सूर जुळतील याची शक्यता फार कमी दिसत आहे। अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय राहणार आहे? ते एकसंघ राहणार की ते सुद्धा वेगवेगळे लढणार, याकडेच आता सर्वांचं लक्ष राहणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।